विकी टायगर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पहिला चेंडू यावेळेस जबरदस्त प्रहार चेंडूवरती फलंदाज बाद. बॉलर याने चांगला झेल टिपलाय, बघावं लागेल निश्चितच. टॉमेने फलंदाज बाद. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने झेल टिपलाय. विकास भांडे बाद झालाय. काल सुद्धा सामना अतिशय चांगला होता त्यांचा, जिंकायचा होता सामना. हा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय डीप मिड विकेटला. एक धाव एकवटले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवरती. यस, फलंदाज गणेशाला बघतोय. डावकरी हाताचा स्वीप करतोय, चेंडू हव्यात, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, गुड कॅच. तर 2 गडी बाद झाल्या. धावसंख्या धापडकरती बघतोय फक्त 2 धावा. फलंदाज धनराज खेळपट्टीवरती येतोय. हा चेंडू हलक्यात कट करायचं होतं. डिफेन्सिव्ह फटका, बचावात्मक पवित्रा घेतला होता, मात्र चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडू, गुड बॉलिंग टॉमेची. चांगली गोलंदाजी बघतोय आपण या षटकामध्ये. यावेळेस रिदम चुकतोय गोलंदाजाचा. रिदम चुकलाय. काल सुद्धा टॉमेने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. गंधर्व ब्लास्टर संघासमोर हा चेंडू उरपीस भेटला. चेंडू डीप पाईन लेगला. पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे 4 धावा. तर चौकार दाखवला. मैदान फिक्त करावं लागलं. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धापडकावरती 7 धावा.
संपलाय पहिल्या षटकात 7 धावा दिल्या टॉम याने 2 गडी सुद्धा बाद केल्यात. गोलंदाज विनय येतोय. गोलंदाज विनय सह फलंदाज बघतोय धनराज आणि महेश या 2 फलंदाजांना मैदानामध्ये बघतोय आपण. हा चेंडू किन एक निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे आले होते. शपळून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. त्यामुळे निश्चितच 2 चेंडू निर्धाव. हा चेंडू लेग स्टंपला गेलतोय मात्र पंचांना या ठिकाणी टार्गेट केला असता. एकच धाव मिळतोय. गुड बॉलिंग विनयाची दिशी चांगली गोलंदाजी बघतोय आपण. मात्र या विकेके टायगर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अद्याप धावा दापलकरती बघतोय 9 धावा. या 9 धावा बघतोय आपण. दापलकरती 2 गडी बाद झाल्यात. हा चेंडू पॉइंटच्या वरून केलता. चेंडू जातो या डीपला 4 धावांसाठी. चौकार दाखवल्या फलंदाजाने मात्र. हा चेंडू शॉर्ट पुल करतो. यावेळेस मात्र चेंडू बराच वेळ लाव्यात मात्र गुड फिल्डिंग त्या ठिकाणी आणि मात्र या 2 धावा निश्चितच लाभतील. 2 धावसंख्या पुढे सरकतोय. 15 धावा दापलकरती. तर 2 षटक संपल्यात. 15 धावा आल्या. तो दापलकरती बघतोय आपण. या पुन्हा एकदा रोहित गोलंदाज. हा चेंडू विरकावून दिलाय. जबरदस्त पॉवर वापरली आहे. चेंडू डीप मिड विकेटच्या वरून पहिला षटकार. हॅलो पंचांचा इशारा येतो वाईडचा. तर या ठिकाणी वाईडचा इशारा आलाय. परेश
हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता मात्र समजला नाहीये फलंदाजाला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू खराब, तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. हा चेंडू लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्नाने यश मिळत नाही. गुड बॉलिंग परफॉर्मन्स टॉम याचं. टॉम हा चेंडू हलक्या हाताने फ्लिक करतोय चेंडूला. स्क्वेअर लेगला एक धाव एकवटली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण करतोय महेश. आणि 1 धावसंख्या बघतो आपण 24 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. 4 चेंडू संपल्यात, अद्याप 2 चेंडू खेळ पर्याप्त असणार आहे. हा चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू लगेच टमला होता. गुड बॉलिंग गोलंदाज रोहित पटनायक. अत्यंत चांगली गोलंदाजी काल सुद्धा बघितली होती. भेदकता मारा मात्र त्याच्या जोरावरती त्याने सामना जिंकला होता. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप करतोय. बॅक टू बॉलर. 1 धाव मी निश्चितच मिळेल. एकच धावेवरती समाधान व्यक्त करतोय. धावसंख्या 25, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे. तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर लागली आहे, ती म्हणजे 25 धावा आपण बघू शकता धावफलकावर. तर हा सामनाच्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. VKK टायगर्स विपक्ष यश ग्रुप या 2 संघांमध्ये. तर पण बघतोय जोडी मैदानात उपस्थित आहे. सलामीचा फलंदाज महेश आणि नॉनस्ट्राईक एंडवर आपण बघतोय 4थ्या क्रमांकाचा खेळाडू धनराज म्हात्रे. दोन्ही खेळाडू वडवली गावातील. वैयक्तिक दुसरं संघटनेतील 4थे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. स्वतः कर्णधार आपण बघतोय टॉम कल्पेश कुलकर्णी, जिने आपला क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती प्रथम बॉक्स क्रिकेटने, मात्र ओपन क्रिकेटमध्ये एक छाप सोडली आहे असा खेळाडू आपण बघतोय. कल्पेश सामना करतोय. महेश पंच आमच्याकडे वळतायत, खून करतायत. स्वैर चेंडूचा मार येतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 26 धावा. पुन्हा एकदा कल्पेश टॉम सामना करतोय महेश. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पुल केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावर षटकाराच्या सहाय्याने आपण वाढताना बघतोय. आपण धावसंख्या धावफलकावर पाहू शकता 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतोय हा सामना विकेट टायगर्स विपक्षी यश ग्रुप या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. तर एक धाव चोरून काढतायत. 22च्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्येत दाफळकर पाहू शकता पण 33 धावा. डेड बॉल थोडस रनअप मध्ये थोडीशी फंबल होताना दिसतोय. गोलंदाज टॉम पुढील चेंडू सामना करतोय. धनराज चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. झेल घेण्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक आला होता. नंतर मात्र त्याने बघितलं आपण पोहोचू शकत नाही, थांबला. एका टप्प्यावर चेंडूची उचलला आणि थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2ने भर पडते. धावसंख्येत दाफळकर पाहू शकता पण 35 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम फटका येतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. डीजे 4ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत दाफळकर पाहू शकता पण 39 धावा. तर इथे थोडस महागडं ठरताना दिसतोय कल्पेश. पुन्हा एकदा गती परिवर्तन, पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का विकेके टायगर्स संघाला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण रोहित मराडे, मॅन फ्रॉम मानकिवली, विस्फोटक फलंदाज. तर टॉम पुढील चेंडू सामना करतो रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षक, षटक संपते. चौथ्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या दाफळकर पाहू शकता आपण 39 धावा. एक यशस्वी षटक. तर थोडस महागडं षटक पाहायला मिळालं. टॉम याचं 14 धावा खर्च केल्या आणि एक गड्याला बाद करून दिला. 4 षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या दाफळकावर लगावली गेली आहे 39 धावा. अजून एक शेवटचं स्लॉगवरचं षटक बाकी. तर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल या विकेके टायगर्स संघाचा. तर वैयक्तिक पहिलं व सांघिक दिलं. 5वं शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी आला गोलंदाज निलेश. निलेश जमदरे आपण बघतोय, खरवईचा खेळाडू. तर एक अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित बदलापूर प्रीमियर लीग, ज्याची आतुरता, उत्कंठा प्रत्येक बदलापूरमधील खेळाडूला असते. 365 दिवस ती स्पर्धा आपण बघतोय. निलेश पहिला चेंडू सामना करतो. महेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. अजून एक धक्का विकेके टायगर्स संघाला. फलंदाज बाद. महेश बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 16 धावांची खेळी करून मात्र महेश परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण कल्पेश याला. देखील वडवलीचा एक खेळाडू. स्ट्राईकवर आपण बघतोय रोहित. पहिल्या चेंडूवर मात्र निलेशने यश संपादन केलंय आणि माझे एक चांगला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार, चौकार, 4 धावा.
धन्यवाद डीजे. तर बदलापूरमधील एक अप्रतिम समालोचक माझे साथी मित्र देखील आहेत चांगले, महेश धुले यांचे इथे आगमन, त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो मी. तर वेळेत चालू सामन्याकडे. तर विकेट घेतल्यानंतर चौकाराने आगाज केला म्हणजे रोहितने. पुढील चेंडू सामना करतो रोहित. स्टेअर केलं, चेंडूला सोडून दिलं. पंच आमच्याकडे वळतायत, खून करतायत. सोयरी चेंडू आहे, आउटसाइड दिल एक्स्ट्रीम डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल पाहू शकता पण 44 धाबा. तर कल्पेश भोसले कुठे असतील, त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. कल्पेश भोसले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या चेंडू चांगला संपर्क झाला नव्हता. चेंडू फील्ड करतोय स्वतः यष्टी रक्षक आणि एक धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल पाहायला मिळते 45 धावा. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे, मात्र तशी हाणामारी करताना दिसतात ते दोन फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली आहे, एक गडी बाद झालाय, मात्र 6 धावा खर्च केल्यात निलेशने. पुढील चेंडू निलेश सामना करतोय फलंदाज कल्पेश. चांगला चेंडू, तितकाच मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, चेंडू सीमारेषे पार, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या दफलकर पाहू शकता पण 51 धावा. मात्र स्लॉगवरचे षटक कशी फलंदाजी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवतात दोन फलंदाज. पुढील चेंडू सामना करतो कल्पेश. चांगला चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्येत दफलकर पाहायला मिळते 53 धावा. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल कल्पेशचा. सामना करतो निलेश याचा. चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय, थोडंसं फंबल, क्षेत्ररक्षक चुका करतायत. 2 धावा मात्र कंप्लीट. ते 1 धाव होती, मात्र फलंदाज धाव बाद होतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढताना बघतो म्हणजे 5व्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या लगावली गेली धावफलकावर 55 धावा आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 56 धावांचं टार्गेट सेट केले गेले. ते म्हणजे यश ग्रुप संघासमोर या VKK टायगर संघाने जे धन्यवाद डीजे. तर चला यायचंय मयुरेश सुपर किंग संघाचा कर्णधार तसेच अथर्व टायगर संघाचा कर्णधार. या पुढील होणारा सामना आपण बघणार आहोत. मयुरेश सुपर किंग्स विपक्ष अथर्व टायगर्स. तर कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मयुरेश सुपर किंग्स संघाचा कर्णधार तसेच अथर्व टायगर संघाचा कर्णधार. तर 5 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या लगावली गेली धावफलकावर 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. ते म्हणजे यश ग्रुप या संघासमोर. तर 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असताना आपण बघू शकता सामना चालू. सामना बघतोय आपण VKK टायगर्स विपक्ष यश ग्रुप या दोन संघांमध्ये.
धन्यवाद डीजे. तर चला मयुरी सुपर किंग्स संघाचा कर्णधार तसेच अथर्व टायगर्स संघाचा कर्णधार पण नाणेफेकीसाठी यायचा अंतिम पुकार असणार आहे आपल्यासाठी. तर 56 धावांचं टार्गेट चेज करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आपण येताना बघतोय. बाबू आणि टॉम दोन फलंदाज, डावखुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशनचा वापर. पहिलं षटक वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज फक्त आपण विकास. तर येणारे 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असताना पहिला चेंडू विकासचा सामना करतोय टॉम. चांगला चेंडू खोलवर टाकला डप्पा पंचांकडे अपील केली जाते. पंचम जे सांगतात की बॅटची तर मी विनंती करतो आदरणीय आमचे मधुकर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर पुढील चेंडू विकास सामना करतोय टॉम. भीमर चेंडूचा वापर पंच आमच्याकडे कोण करतात नो, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषे पार 9+4 धावा 5 धावाने आपलं सांघिक आणि वैयक्तिक कोट्याला उघड प्राप्त होते. पुन्हा एकदा विकास सामना करतोय कल्पेश. चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली होती. यष्टी रक्षक चूक करतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये फरार सीमारेषे पार. अजून एक चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावर पाहू शकता या चौकाराच्या सहाय्याने वाढताना बघतो आपण 9 धावा. तर 56 धावांचं टार्गेट पाठलाग करतोय जोडी. मात्र चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय या यश ग्रुप संघाकडून. विकास पुढील चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज टॉम. चांगला चेंडू मोठा फटका मारण्याकडे प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. मात्र पंचमचे ते सावध कुठली अपील उचलून धरत नाही आहेत. हाईट फॅक्टर जास्त होता तर LBW ची अपील केली गेली होती. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या कायम धावफलकावर 9 धावा. तर पुढील चेंडू विकास सामना करतोय फलंदाज टॉम. चांगला चेंडू तितका चांगला फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत होता. चेंडू अडवण्यात मात्र यशस्वी ठरलाय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडली आहे. धावसंख्येत धावफलकावर पाहू शकता पण 11 धावा. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय महेश याच्याकडून ज्याने सलामीला आला होता. मात्र फलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती. 16 धावांचं योगदान लाभलंय या महेशच्या रूपात आपण बघू शकतो. तर विकास पुढील चेंडू पण एकदा सामना करतोय टॉम. तरी त्या प्रतिम सुरुवात स्टार्ट पाहायला मिळते 56 धावांचं टार्गेटचा पाठलाग करताना या यश ग्रुप संघाची. पुढील चेंडू सामना करतोय कल्पेश. तितका चांगला फटका चेंडू फील होतोय 30 यार्ड सर्कलमध्ये. तर 1 धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना तर पुन्हा एकदा विकास ऑन बॉलिंग मार्क टू बाबू. चांगला चेंडू मात्र इथे यष्टी रक्षक सारख्या चुका करताय. चेंडू थांबणार नाहीये. लेग बाईच्या सुरुवात अजून एक चौकार. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समतेनंतर धावसंख्या लगावली गेली आहे. धावफलकावर पाहू शकता आपण 16 धावा.
अप्रतिम स्टार्ट पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये. जी घुळे वैयक्तिक पहिल्या संघटनेतील दुसरं पॉवर प्लेचे षटक आता बघतो आपण. शिवाजी सलामीची जोडी अजूनही उपस्थित मैदानात आपण बघतोय. अप्रतिम स्टार्ट पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या. तर एक महागडे षटक विकास 56 धावांचा पाठलाग करतोय संघ. मात्र येणारी 4 षटक आणि 40 धावांची गरज असताना पहिला चेंडू वेगवान डिलिव्हरी ऑन साईडला खेळून काढायचा होता. ड्रिल करून दाखवतात मात्र बॅटच्या चेंडू कुठले संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम धापडकार बघू शकता 16 धावा. तर शिवाजी पुढील चेंडू सामना करतोय कल्पेश. चांगला मोठा फटका ऑन साईडला. चेंडू थांबणार नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अप्रतिम षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. तर या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते. 6 धावसंख्या धापड पाहू शकता 22 धावा. पुढील चेंडू शिवाजी सामना करतो पुन्हा एकदा टॉम. चांगला चेंडू मात्र इथे यष्ट्यांचा उद्ध्वस्त होतात. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाज टॉम. पहिला धक्का. टॉम बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. तर इथे आमचे अमन नाईट रायडर्स संघाचे संघ मालक माननीय श्री अशफाकजी पटेल साहेब यांचे इथे आगमन झालं. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. पहिला धक्का मिळतोय टॉमच्या सुरुवात. पहिला गडी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी अजून एक टावकुरा फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज आपण बघतोय मैदानात. अमोल बैकर, मॅन फ्रॉम माणकिवली. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 22. शिवाजीला यश प्राप्त झाले. पहिलं षटकार लगावल्यानंतर अप्रतिम चेंडूची फेकी केली आणि फलंदाज बाद झाला टॉम. पुढील चेंडू शिवाजी सामना करतोय फलंदाज अमोल. चांगला चेंडू. मोठा फटका. आल्या आल्या आपला परिचय देतोय. चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकार 28 धावा. तर आल्या आल्या परिचय दिला आपल्या विस्फोटक खेळीचा. टॉप फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळून काढला. चेंडू फील्ड होते 30 यार्ड सर्कलमध्ये मिड विकेट रिजनमध्ये. शॉर्ट मिड विकेट. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 29 धावा. पुढील चेंडू शिवाजी सामना करतोय फलंदाज बाबू. चांगला चेंडू लो फुल टॉस पद्धती चेंडू खेळून काढलाय सरळ दिशेने लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्येत 4 ने भर पडते. षटक संपते दुसऱ्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 33 धावा. तर मी जगदीश पाटील सर पुढे असतील तर आपण समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. जगदीश पाटील सर. 2 षटकांचा खेळ संपलाय.
धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 33 धावा. थोडस महागडे षटक. या षटकामध्ये देखील 17 धावा आल्या. एक यश प्राप्त झालं टॉमच्या स्वरूपात. मात्र 56 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते यश ग्रुप या संघाकडून. 33 धावा आपण बघू शकता. पुढील षटक रोहित वैयक्तिक फलंदाजीतील तिसरं षटक सामना करतोय. डावखुरा फलंदाज अमोल मात्र पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढा. मिड विकेट चेंडू फील्ड होतोय. चेंडूची फेकी होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येचा प्रकार 35 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. येणारे 17 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. तर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते या दोन फलंदाजांकडून. डावखुरा फलंदाज अमोल सामना करतोय रोहित याचा. चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट. वाईड +1. 2 अतिरिक्त धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 37 धावा. अजूनही 19 धावांची गरज. 17 चेंडूंमध्ये येणारे 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. तर रोहित पुढील चेंडू सामना करेल फलंदाज बाबू. सलामीचा फलंदाज. अजूनही चांगली खेळी करताना दिसतोय मैदानात. चांगला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत. खून करतायत. स्क्वेअर चेंडू मारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा. तर पुढील चेंडू रोहितचा सामना करतोय बाबू. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड आहे. चेंडू हवेत होता. चुका करतोय शिवाजी. झेल सोडतोय. सोप्पा झेल मात्र धरणीला दान आणि जीवदान लाभतंय बाबूला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 40 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण बघतोय रोहित. पुढील चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा बाबू. डीजे डीजे लक्ष दे लक्ष. तर इथे यष्टी रक्षक सातत्याने चुका करतोय. वाईड +4 धावा. नशिबाचा चौकार. धावसंख्येत 5 ने भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर 45 धावा. डीजे धन्यवाद डीजे. धावसंख्या लगावली गेली धावफलकावर बघू शकता आपण 45 धावा. 56 धावांचं मोठं टार्गेट इथे सेट केलं गेलं होतं. मात्र त्या टार्गेटचा अप्रतिमरित्या पाठलाग करतो. मात्र चुका करताना दिसतोय हा संघ VKK टायगर्स. मात्र स्वैर चेंडूचा मारा येतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 46 धावा. मात्र इथे धावसंख्या सातत्याने बहाल करताना दिसतोय हा गोलंदाज. अजूनपर्यंत 6 चेंडूची फेकी केली. त्या 2 चेंडू वैध आहेत. मात्र 4 चेंडू स्वैर आहेत. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित. चांगला चेंडू. तितका चांगला फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. अजून एक चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. जगदीश पाटील सर कुठे असतील त्यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जगदीश पाटील सर. तर पुन्हा एकदा रोहित सामना करतोय बाबू. थोडस महागडे षटक. चांगला चेंडू. तितका चांगला फटका. चेंडू अजून एक चौकार. 4 धावा. अप्रतिम फटकेबाजी. धन्यवाद डीजे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. इथे महागडे षटक आणि अप्रतिम फटका. अजून एक चौकार. विजयी चौकार. आणि यश ग्रुप इथे विजय संपादन करताना दिसतोय.